श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्यात फक्त पॉझिटिव्ह राहायचं असतं. जे होत असतं ते चांगल्यासाठीच होत असतं हे समजून आपण पुढे जात राहायचं. श्रोते हो, प्रत्येक संकटामागं काहीतरी उजेड असतोय. अडचणी येत असतात, पण त्यातूनच आपला आत्मविश्वास वाढत असतो आणि नव्या शिकण्याची संधी मिळत असते. श्रोते हो, अंधारात सुद्धा तारे चमकत असतात. तसं चमकत राहायचं. जगण्याचा हा प्रवास म्हणजे छोट्या छोट्या अनुभवांचा संगम असतोय, जे आपल्याला पुढे नेण्यासाठी प्रेरणा देत असतात. श्रोते हो, विश्वास ठेवा की प्रत्येक पावलानं आपल्याला स्वप्नांच्या जवळ नेलंय आणि आता वेळ ही तुमची नाही म्हणून सोडून नाही द्यायचं, तर आपण प्रयत्न करत राहायचं. कारण श्रोते हो, जिंकायला वेळ लागतच असतोय, पण आधी हारायचं नसतं. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जेव्हा मायेची आणि आपुलकीची माणसं ही आपल्या जवळ असतात, तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याची वेदना जाणवत नाही. जाळ्यात अडकलेली व्यक्ती ही प्रयत्न करून स्वतःची सुटका करू शकते, पण भ्रमात अडकलेली व्यक्ती कधीच मुक्त होऊ शकत नाही. जवळ सगळेच असतात, पण सगळे जवळचे नसतात. इतरांना दुःख देऊन प्राप्त केलेल्या सुखाचं वय हे फार कमी असतं. खिशात 1 रुपया नसू द्या, पण तुमचे व्यवहार जर चांगले असतील तर तुम्ही जग जरी विकत घ्यायला निघाला तरी माणसं धावत मदतीला येतील. एकटं चालायला शिका, कारण आधार, प्रेम आणि मैत्री कितीही खरी असली तरी एक ना एक दिवस ती त्याची योग्यता दर्शवते. आपल्या हिस्स्याचं मागून बघा, सगळे नाते तुटतील. आपल्या हिस्स्याचं देऊन बघा, काटे सुद्धा गुलाब होतील. नशा फक्त दारूतच नसते, नशा प्रेमातही असते. फरक एवढाच, दारूच्या नशेत बडबडतो आणि प्रेमाच्या नशेत माणूस तडफडतो. आयुष्याच्या समुद्रात एक हक्काचा किनारा नक्की असावा. काय बोलावं हे ज्ञान ठरवतं, कसं बोलावं हे कौशल्य ठरवतं, किती बोलावं हा दृष्टिकोन ठरवतो. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हा आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असतं. नाक हा अवयव श्वासासाठी असतो, दुसऱ्यांच्या भानगडीत खुपसण्यासाठी नसतो. आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांची उत्तर हे डोकं शांत आणि तोंड बंद ठेवल्यानं सुटत असतात. आयुष्य नावाच्या गणिताचे कितीतरी प्रश्न हे असे असतात की उत्तर देऊन सुद्धा किंवा उत्तर मिळवून सुद्धा अजिबात सुटलेले नसतात. कितीही पैसा असला तरी आजारपण सहन करायला आणि व्यायाम करायला माणूस ठेवता येत नाही. कामं केल्यानंच माणूस थकतो असं नसतं. कधी कधी काही विचारांचं ओझं सुद्धा माणसाला थकवणारं असतं. भेट महत्वाची असते, कारण भेटीनंतर नातं नव्यानं बहरत असतं. नात्यांमुळे विश्वास नसतो, तर विश्वासामुळे नाती असतात. जिथं आपला स्वार्थ संपतो
तिथूनच आपली इमानदारी आणि माणुसकी चालू होते. शिक्षणाचं महत्व हे शिकताना नाही तर सोडल्यानंतर लक्षात येतं. तब्येत ठणठणीत राहण्याचा एकच उपाय दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद ही आपल्या मनात असली पाहिजे. मन चांगलं तर जग चांगलं. माणूस शोधायला सुरुवात केली की माणसाला नतमस्तक करणारी माणुसकी सुद्धा सापडते. शेतकऱ्यांच्या पायाने काट्यांचं घाव सोसल्याशिवाय जमिनीतून सुखाचा अंकुर उगवत नाही. कौतुक आणि टीका दोन्ही स्वीकारा. फुलांना उगवायला सूर्य आणि पाऊस दोन्ही लागतात. रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो. माणूस सुद्धा शेअर बाजारासारखा झालाय. कोण किती खसरेल हे कधीही कळणार नाही. मनासारखं घडत नसताना देखील मनसोक्त जगणं म्हणजे आयुष्य. सुसंस्काराचा परिपाक सत्य असतं. सत्याचा परिपाक विजय असतो. परिश्रमाचा परिपाक प्रगती असते. प्रगतीचा परिपाक आत्मविश्वास असतो. अनुभवाचा परिपाक ज्ञान असतं. ज्ञानाचा परिपाक समाधान असतं आणि समाधानाचा परिपाक सार्थक जीवन असतं. तुमची नियत ही कितीही चांगली असो, दुनिया तुम्हाला दिखाव्यानेच ओळखणार. आणि तुमचा दिखावा किती चांगला असो, पण देव तुम्हाला तुमच्या नियतीनुसारच ओळखणार. नेहमी लक्षात ठेवा, रागात निघून गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही. नवऱ्याकडून मिळणारं प्रेम आणि इज्जत ही बायकोची सर्वात मोठी ताकद आणि संपत्ती असते. आयुष्य चिंतामुक्त जगायचं की काळजीत जगायचं हे सर्व आपलं मन ठरवत असतं. कोणत्याही प्रसंगात मन खचू न देता, मायापासात अडकू न देता, आर्थिक अथवा मानसिक नुकसान येत मनावर परिणाम होऊ न देता ते कठोर दगडासारखं ठेवण्याची धमक असेल तर आयुष्य सुखी आणि समाधानी होऊ शकतं. नाहीतर सर्व असूनही मन कमजोर असेल तर आयुष्य दुःखाच्या सागरातच गटांगळ्या खात असतं. कारण संसार हा दुःखाचा सागर असतो.